जानेवारी महिना चालू झालेला आहे आणि आपल्या स्ट्रॉबेरीला बहर देखील आलेला आहे। तर नमस्कार मंडळी, आपण उभे आहोत आपल्या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमध्ये। मंडळी, आपण आपल्या या प्लॉटमध्ये एकूण 3 व्हरायटी लावलेल्या आहेत आणि या तिन्ही व्हरायटी मूळच्या इटलीच्या आहेत। त्यांची नावं काय आहेत त्यांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करते। पहिली व्हरायटी म्हणजे पार्थिनोप, दुसरी व्हरायटी म्हणजे विवारा आणि तिसरी व्हरायटी म्हणजे मुरानो। हा आपण माल सकाळी तोडलेला आहे आणि हा माल जो तुम्हाला दिसत आहे हा 3 व्हरायटीचा माल आहे। तर आता तुम्हाला थोडक्यात मी पार्थिनोप आणि मुरानो व्हरायटीची माहिती देते। आता बघाल तुम्ही या साईडला थोडीशी फळं वेगळी ठेवलेली आहेत आणि या साईडला वेगळी आहेत। आता ही जी फळं आहेत बघाल तुम्ही, ही टोकदार फळं आहेत एकदम। बघाल तुम्ही अशी त्रिकोणी आकाराची ही टोकदार फळं आहेत आणि ही फळं आहेत पार्थिनोपची। चवीला एक नंबर, थोडीशी आंबट गोड पण उत्तम चव आहे। आणि याचं जे रोप आहे ते रोप तुम्हाला दाखवते। आता माझ्यासमोर जो बेड आहे तो बेड आहे पार्थिनोपचा आणि पार्थिनोपचं रोप आहे। हे रोप तुम्ही उबदार वातावरणामध्ये घेऊ शकता। आता याची जी उंची आहे ती उंची 1 फुटापर्यंत होते। तर आता काय झालेलं आहे मंडळी, याला जी फळं येतात म्हणजे जो बहर येतो, जसं की आता ही फुलं आलेली आहेत, ही फुलं पानांच्या हाईटप्रमाणेच येतात आणि असा बाहेर याचा तुरा पडलेला आहे। म्हणजे फळं तोडायला वगैरे पण इझी आपल्याला सापडतात आणि आपण इझिली तोडू शकतो। आता ही जी पार्थिनोप व्हरायटीची जी फळं आहेत ती फळं मी तुम्हाला सांगितलं की आंबट आणि गोड असतात आणि खूप उत्तम अशी ही व्हरायटी आहे। आता तुम्हाला मी मुरानो व्हरायटीबद्दल सांगते। आता ही बघाल तुम्ही, इकडं आहेत मुरानो व्हरायटीची फळं। थोडक्यात एक कलश आकाराची ही फळं आहेत। कशी आहेत आणि दिसायला बघा कशी एकदम युनिक कलर आहे। वरती शेंड्याला थोडासा हिरवा, मध्ये थोडासा लालसर, कडनी थोडंसं पांढरसर अशी ही मुरानो व्हरायटीची फळं आहेत। मुरानोची तुम्हाला रोपं दाखवते। आता माझ्या पाठीमागे जो बेड आहे तो आहे मुरानोचा बेड। म्हणजे ह्याची जी रोपं आहेत ही रोपं खुरटी असतात आणि या खुरट्या रोपांची जी पडणारी फळं आहेत ही फळं देखील खुरटी असतात। तर आता बघाल तुम्ही, खास करून एक ठराविक अंतरावरतीच त्यांनी म्हणजे फुलं पडलेली आहेत आणि त्यांना फळं आलेली आहेत आणि बघाल तुम्ही फळं पण कशी कलश आकाराची। आता मुरानोची जी फळं आहेत ही फळं तुम्ही जर मार्च महिन्यामध्ये खाल्लीत ना तर तुम्ही काय म्हणाल, आहा हा 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 काय टेस्ट आहे, अशी मुरानोची फळं असतात। आता इटलीमधील एका कंपनीने या मुरानोच्या व्हरायटीचं पेटेंट घेतलेलं आहे। आता त्यानंतरनं तुम्हाला विवाराचा मी माल तुम्हाला दाखवते। तर मंडळी, हा आहे विवाराचा बेड आणि बघाल तुम्ही चारी बाजूने याला प्रोडक्शन पडलेलं आहे। थोडक्यात ही जी व्हरायटी आहे ना, ही व्हरायटी एक बुटकी व्हरायटी आहे। हिला जो फुटवा आहे तो फुटवा जाग्यावरती निघतो आणि याला जी फळं पडतात नी ती फळं जाग्यावरती फुगतात। आता बघाल तुम्ही, हे हिरवं फळ आहे आणि हे जाग्यावरती फुगलेलं आहे। आता मी बघाल याला किती दाबते पण याला काहीच होत नाही, अशी याची स्किन एकदम जाड आहे। आता याचा माल आपण सकाळी तोडलेला आहे आणि बघाल तुम्ही आता माझ्यासमोर हा विवाराचा माल आहे। म्हणजे थोडक्यात त्याचा जो आकार आहे तो आकार आंब्याच्या आकाराचा आहे। म्हणजे खाली फुगलेला आणि वरती थोडंसं टोक आणि खायला हे फळ खूपच गोड लागतं आणि विवारा व्हरायटी प्रोडक्शन खूप चांगलं देते।